अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे अधिक मासाची अमावस्या जी आता 15 तारखेला आलेली आहे। तर त्या अमावस्येला आपल्याला आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील यासाठी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत। तर त्याच आपण आजमध्ये जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात प्रथम अमावस्या ही 14 तारखेला दुपारी 12:20 सुरू होते, तर ती 15 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी 8:24 असणार आहे। तर उदय तिथीनुसार अर्थातच ती अमावस्या सूर्याने पाहिली असल्यामुळे ती म्हणजेच 15 तारखेला ती दिवसभर अमावस्या ग्राह्य धरली जाते। तर अर्थातच आपल्या ज्या काही सेवा आणि उपाय आहेत अमावस्येचे ते आपल्याला 15 तारखेला तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता। तर आता बघा, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की अमावस्या ही वाईट असते, अमावस्येला कुठली कामे करू नयेत। पण बघा, अमावस्या हा दिवस वाईट नसून हा दिवस आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती घराबाहेर काढण्याचा हा दिवस असतो। आणि या दिवशी काही अशा प्रभावी सेवा आहेत आणि काही प्रभावी उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते। हे तितकं शाश्वत सत्य आहे। आपल्याला परमपूज्य गुरुवार नेहमी सांगतात की आपल्या घरामध्ये दर अमावस्येला आपल्या घरामध्ये त्या सेवा झाल्याच पाहिजे, आपल्याला अमावस्या दिवशी करायच्या असतात। तर बघा, त्या सेवा कोणत्या आहेत? तर सगळ्यात प्रथम अमावस्येला तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुमचे नित्यकर्म जे काय तुमचे आटपायचे आहेत, त्यानंतर सगळ्यात आधी अमावस्येला आपल्याला एक काम करायचं असते, म्हणजे आपल्या घराची स्वच्छता। बघा, इतर कुठल्याही दिवशी आपल्याला जमेल ना जमेल, पण अमावस्येला आपल्या घरामध्ये स्वच्छता झालीच पाहिजे। आपल्या घरामध्ये जे काही जाळं असेल ते तुम्हाला काढायचं आहे। त्याचबरोबर बघा, आपल्या घरातली जी काही लक्ष्मी असते ती म्हणजे आपला झाडू, त्या झाडूने आपल्या घरातलं जाळं आपल्याला काढायचं असतं। आपल्या केंद्रात पण सांगतात की आपल्या घराची लक्ष्मी आपला झाडू हा अमावस्येला आपल्या घराच्या भिंतीवरून फिरलाच पाहिजे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जाळं आपल्या घराचे काय असतं तुम्हाला काढायचं आहे। यामुळे काय होतं की अर्थातच जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर पडते। आणि बघा, जेव्हा अलक्ष्मी घराच्या बाहेर पडते तेव्हाच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि ती अखंड वास करत असते। पण त्यासाठी आधी काय करणं महत्त्वाचं आहे? अलक्ष्मीला आपल्याला बाहेर काढायचं आहे, नकारात्मक ऊर्जेला आपल्याला बाहेर काढायचं आहे। तेव्हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढेल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील। तर त्यानंतर बघा, जाळं काढल्यानंतर तुम्हाला या दिवशी या अमावस्येला आपल्या घरामध्ये तुम्हाला जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर बघा, तुम्हाला आपल्या घराचा उंबरठा आणि मुख्य दारसुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। उंबरठ्याला तुम्हाला अर्थात अमावस्या आहे त्यामुळे तुम्हाला हळदचं लेपन तुम्हाला करायचं आहे। हळदमध्ये गोमूत्र थोडंसं पाणी टाकून त्याने तुम्हाला आपला उंबरठा सारवायचा असतो। यामुळे सुद्धा आपल्या घराची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही। त्यामुळे अमावस्येला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदचं लेपन झालंच पाहिजे। त्याचबरोबर आपला मुख्य दारसुद्धा तुम्हाला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे। मुख्य दारात तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढायला विसरायचं नाही। जेव्हा विशिष्ट दिन असतात ना तेव्हा नक्कीच आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं असते। त्यामुळे काय होतं की सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घराने वाढत असतो। त्यानंतर बघा, आपल्या घरातली देवपूजा। आता देवपूजा सुद्धा तुम्हाला या दिवशी अगदी स्वच्छ तुम्हाला घासून वगैरे घ्यायची आहे। देवपूजा तुम्हाला अगदी छान प्रकारे करायची आहे। पण त्याही अगोदर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। बघा, एरवी तुमच्याकडनं रोज होत असेल, पण विशिष्ट दिन जेव्हा असतात, खास करून गुरुवारी, रविवारी आणि त्याचबरोबर अमावस्येला सूर्यदेवाला जल अर्पण करायला विसरू नका। तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। आणि तुम्हाला जल अर्पण करा तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमः असं तुम्हाला जप करायचं आहे। त्याचबरोबर बघा, तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला सूर्यदेवाला सांगायची, कारण की जेव्हा आपला सूर्य मजबूत असतो तेव्हा आपल्याला कधी कुठल्या कामामध्ये अपयश येत नाही। म्हणून आपल्याला सूर्यदेवाची सेवा करायची असते, त्यांची उपासना करायची असते। आणि त्याला एकमेव डोळ्याने दिसणारे देव म्हणजे सूर्यदेव आहेत, म्हणून त्यांची उपासना करणं, त्यांची सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे। त्यानंतर आपल्या घरातली तुळस जी आपल्या घरची लक्ष्मी असते तिला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे। धूप दीप ओवाळायचा आहे। तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे तुपाचा।
तर अशा पण तुम्हाला तुळशी मातेची सुद्धा सेवा करायची असते. आणि तुळशी मातेची सेवा करून झाल्यावर तुम्ही तुळशी मातेला प्रार्थना करू शकता, तिला आपली इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता. जेणेकरून बघा, जेव्हा आपण तुळशी मातेला आपली इच्छा सांगत असतो तेव्हा तुळशी माता ती इच्छा आपली पूर्ण करत असते. तुम्ही अनुभव घेऊन बघा, नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल. त्याचबरोबर आपल्या घरातली देवपूजा वगैरे आहे त्याही अगोदर आपल्या पितरांची सेवा करायची असते. म्हणजे कुठल्याही देवाच्या सेवेच्या अगोदर आपल्या पितरांची सेवा करायची असते. आता पितरांची कुठली सेवा करायची आहे, काय करायची आहे, याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी उद्या शेअर करेल. आजच्या व्हिडिओ फक्त आपण आपल्या घरी या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात किंवा आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी कुठले उपाय आपल्याला करायचे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर बघा, देवपूजा वगैरे झाली की आपला किचन ओटा, आपला किचन वगैरे एकदम तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. गॅसची शेगडी असेल किंवा संपूर्ण किचन ओटा तुम्हाला दिवशी साफ करायचा आहे. आणि तुम्हाला गॅसच्या शेगडीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. अर्थात आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अन्नपूर्णा माता जर आपल्याला प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये धनधान्य हे भरभरून राहत असतं. म्हणून बघा, या सगळ्या सेवा करणं, उपाय करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, आपल्या घराची लादी पुसताना तुम्हाला पाण्यामध्ये गोमूत्र, हळद, जाडे मीठ आणि लिंबू पिळून तुम्हाला त्या पाण्याने आपल्या घराची फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे. यामुळे सुद्धा आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती मुळापासून दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. आपल्याला स्वतःला एक प्रसन्न वाटायला लागतं. तुम्ही हा उपाय दर अमावस्येला करून बघत जा, नक्की तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटतं, एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढत असतो. कारण की या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते आपल्या घरातून. आणि म्हणूनच जेव्हा आपल्या नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढत असतो आणि तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. म्हणून हे सगळे उपाय करणं, या सगळ्या सेवा करणं अमावस्या तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, आता हे करून झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये सगळ्या सेवा करू शकता. त्यातली पहिली सेवा आहे ती म्हणजे बघा, तुम्हाला या दिवशी आता अधिक मासाची अमावस्या आहे. ज्यांना अधिक मासामध्ये दीपदान करायला जमलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं दान असेल, मग ते अनारसे दान असेल, बत्ताशे दान असेल, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, छत्री तुम्ही दान करू शकता किंवा इतर कुठल्याही वस्तूचं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. कारण की अधिक मासाची अमावस्या आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला अधिक मासाचं उद्यापनसुद्धा अमावस्येला करायचं असतं. म्हणजे आपण अधिक मासामध्ये ज्या काही आपण सेवा केल्या आहे आपल्या यथाशक्तीनुसार, तुम्ही ज्या कुठल्या सेवा तुम्ही केल्या असतील संकल्पयुक्त किंवा विनासंकल्पयुक्त, तर त्या सगळ्या सेवांचं तुम्हाला उद्यापन करायचं असतं अधिक मासाच्या अमावस्येला. मग ते उद्यापन कसं करायचं आहे, काय करायचं हे पण तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही उद्यापन करा. त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी कुठल्याही प्रकारचं दान तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता, जेणेकरून आपले पितर तृप्त होतात आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला आता ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगते तुम्ही करू शकता. प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायचा असतो. आता तुम्हाला प्रत्येक अमावस्येला जमत असेल किंवा नसेल, पण आता ही अधिक मासाची अमावस्या आहे आणि ही आता डायरेक्ट 3 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे या अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही या अमावस्येला ज्या काही तुम्ही सेवा करणार, उपाय करणार, त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. तर बघा, तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम कसा करायचा? एक नारळ घ्यायचा आहे, नारळ हे सोलून घ्यायचं. शेंडा हा आपल्या स्वामींकडे आला पाहिजे. तुम्हाला आपल्या स्वामींसमोर जाऊन, म्हणजे अर्थात आपल्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे. खाली बसायला आसन घ्यायचं आहे. शेंडा हा स्वामींकडे आला पाहिजे अशा रीतीने तुम्हाला ते नारळ धरायचं आहे. किंवा तुम्ही खालीसुद्धा एखाद्या डिशमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्या नारळावर तुम्हाला एकामागे एक तुम्हाला कापूर तुम्हाला जाळायचे असं, म्हणजे एक कापूर जळून झाला की दुसरा कापूर टाकायचा. दुसरा कापूर म्हणजे संपण्याच्या आत तुम्हाला तिसरा कापूर टाकायचा असतो. तिसरा कापूर संपण्याच्या आत तुम्हाला चौथा कापूर टाकायचा असतो. असे तुम्हाला 7 कापूर म्हणजे 7 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या असतात त्या नारळावर. आणि जोपर्यंत ते संपूर्ण कापूर जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो. याला म्हणतात कर्पूर होम. आता कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णपणे घराच्या बाहेर निघून जाते. तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील, छोट्या छोट्या कारणावर तुमच्या घरात भांडणे होत असतील, पती पत्नीमध्ये वाद असेल किंवा घरातल्या मोठ्या माणसांमध्ये तुमच्यामध्ये वाद असतील किंवा इतर कुठलीही अडचण तुम्हाला असेल, कुठली नकारात्मक ऊर्जा असेल
किंवा कुठलीही बाधा असेल, बाहेरची बाधा असेल, या सगळ्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे कर्पूर होम. कर्पूर होम जेव्हा आपण आपल्या घरामध्ये करतो ना, तेव्हा त्याच दिवशी त्याच वेळेस आपल्याला अनुभव येतो की आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही बऱ्याच प्रमाणामध्ये घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरात एक प्रसन्न आपल्याला वाटायला लागतं, कारण की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असतो. म्हणून तुम्हाला कर्पूर होम या अमावस्येला आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि न विसरता सगळ्यांनी करा, कारण की कर्पूर होमचे खूप अनुभव आहेत. कर्पूर होममुळे आपल्या घरात धनधान्य भरभरून राहतं, आपल्या घरामध्ये वादविवाद होत नाहीत, घरात एकोपा टिकून राहतो, सुखशांती नांदते, समृद्धी नांदते. नक्कीच तुम्हाला कर्पूर होम या अमावस्येला करायला विसरायचं नाही. लक्षात घ्या, कर्पूर होम आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला पिवळी मोहरी संध्याकाळी दिवाबत्ती करून झाली म्हणजे उंबरठ्यावर तुम्हाला दिवा लावायचा आहे, तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे, आपल्या देवघरात पण आपला दिवा चालूच असतो. दिवाबत्ती करून झाली की तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि तुम्हाला 11 वेळा वल्गा सुक्ताचं पठण करायचं आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. 11 वेळेस तुम्हाला वल्गा सुक्त पठण करायचं आहे आणि वल्गा सुक्त पठण करून झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळेस कालभैरवाष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे आणि ही सेवा करून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा वाईट शक्तीचा प्रभाव असेल, वाईट शक्ती असेल, कोणाची वाईट नजर आपल्या घरावर असेल किंवा करणे पाहायचा तुम्हाला त्रास असेल, तर तो कुठलाही त्रास आपल्या घराला होत नाही. आपल्या घराचं चहूबाजूने रक्षण होतं, आपल्या घरातल्या व्यक्तींनी सुद्धा चहूबाजूने रक्षण होतं. तर हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे जो आपल्याला या अमावस्येला करायचा आहे. आता हे जे काही उपाय आहेत ते आपल्या केंद्रानुसार आहेत, ते काही मी माझ्या मनाने सांगत नाही आहे. आपल्या केंद्रानुसार हे उपाय आहेत आणि जे आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचे असतं. पण प्रत्येक अमावस्येला सगळ्यांना जमतील असं नाही, पण ही अधिक मासाची अमावस्या ही तेवढीच प्रभावी आहे. सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे या अमावस्येला आपल्याकडनं हे सगळ्या सेवा, हे सगळे उपाय झाले पाहिजे. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये कुठली आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरातल्या लहान मुलांवरून तुम्ही या दिवशी नारळ उतारा करू शकता. नारळ घ्यायचा आहे, शेंडा त्यांच्याकडे आला पाहिजे, 7 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे आणि वरून खालपर्यंत, आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. असा सेम उतार तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून कुणाची वाईट नजर किंवा कुणाची कुठलीही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही. तर असा सेम उतारा तुम्हाला करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं, नारळ शेंडा हा मुख्य दरवाजाकडे आला पाहिजे आणि अशा रीतीने तुम्हाला हे नारळ वरून खालपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे बघा, कुणालाही त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही. ते नारळासह आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे, लक्षात घ्या. तर अशा रीतीने तुम्हाला हे उतारे करायचे असतात. तुमच्या घरामध्ये वाहने असतील, 4 चाकी, दुचाकी, जे कुठले वाहने असतील तुम्हाला या दिवशी स्वच्छ करायचे आहेत. त्या पाण्यामध्ये तुम्हाला लिंबू, हळद, गोमूत्र, जाडे मीठ तुम्हाला टाकून ते पाण्याने तुम्हाला तुमचे वाहनं स्वच्छ करायचे आहेत आणि वाहनांवरून पण तुम्ही या दिवशी उतारा करू शकता. सेम याच पद्धतीने तुम्हाला उतारा करायचा आहे, जेणेकरून आपल्या वाहनांचा अपघात होत नाही, संरक्षण होतं. त्यामुळेच बघा, लक्षात घ्या की ही सगळी सेवा, हे सगळे उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत. तुम्हाला यातील जेवढे जमतील तेवढे उपाय आपल्या घराच्या रक्षणासाठी, आपल्या घरातल्या व्यक्तींच्या रक्षणासाठी तुम्ही करू शकता. अजूनही काही सेवा आहेत ज्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत, पण आजच्या फक्त एवढंच, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर चला, ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ही सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.